शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि ती होणं स्वाभाविक आहे, कारण की त्याच्यामध्ये बाकी सगळं राजकीय जे काही आपल्याकडे नाटक चालू आहे त्याचे सगळे पदर त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. शिवसेनेचा जो गट बाहेर पडला किंवा ती त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मूळ शिवसेना आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या भोवतीच कमी आमदार आहेत, असा तो विषय आहे. आणि जे आमदार अर्ज करत होते त्या मैदानाच्या साठी सदा सरवणकर, ते शिंदेबरोबर गेल्यामुळे भाऊंनी त्याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे. पण मला एक थोडासा वेगळा मुद्दा उपस्थित करायचा आहे की असं समजा की शिवसेनेमध्ये काही फूट झालेली नाहीये. महाविकास आघाडीचं सरकार आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि दसरा मेळावा आहे. परवानगीचा तर काही प्रश्नच नाही, त्यांचं सरकार असल्यामुळे त्यांना परवानगी मिळेल असं आपण समजूयात, कल्पना आहे. मुद्दा असा आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर, म्हणजे मला वाटतं की 2011ला काहीतरी शेवटचा बाळासाहेबांच्या उपस्थितीतला मेळावा झाला होता, दसरा मेळावा. आणि त्यांनी उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा अशी काहीतरी भावनिक हाक सगळ्या जमलेल्या तमाम शिवसैनिकांना केली होती. बाळासाहेबांच्या काळातले दसरा मेळावे त्याला एक वेगळा अर्थ होता की जेव्हा की शिवसेना ही राजकीय संघटना म्हणून समोर आलेली नव्हती, म्हणजे प्रबळपणे समोर आलेली नव्हती, निवडणुका फारसे ते लढवत नव्हते, मुंबई पुरता विषय असायचा. त्या काळामध्ये ती जी एक सामाजिक संघटना, बाकी काही समाजकार्य जास्त प्रमाणात असायचं, राजकारण थोडं किंवा नव्हतंच तेव्हा जवळपास. अशा वेळी बाळासाहेब काय म्हणतायत आणि तेव्हा संपर्काची साधनं कमी होती. अशा वेळी त्या दसरा मेळाव्याला एक महत्त्व असायचं की त्या ठिकाणी बाळासाहेब जे सांगायचे ते विचारांचं सोनं शिवसैनिक लुटायचे. आपल्याकडे अशी परंपरा होती की पावसाळा जेव्हा संपतो त्याच्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून तेव्हाही म्हणजे शिवकाळात किंवा आधी सुद्धा सैन्य हे मोहिमेवरती बाहेर पडायचं. म्हणजे खरीपाचा हंगाम झालेला असायचा आणि तोच मुख्य हंगाम होता आपल्याकडचा शेतीचा. शेतकरी मोकळे झालेले असायचे आणि तेच शेतकरी सैनिक म्हणून, मावळे म्हणून शिवाजी महाराजांवर बाहेर पडायचे. काहीसं तेच स्वरूप थोडंसं वेगळ्या अर्थाने या दसरा मेळाव्याला होतं की शिवसैनिक 4 महिने ते पाऊस आणि बाकी सगळे, मुंबईचा तर पाऊस सगळ्यांना माहिती आहे, आणि आता प्रत्यक्ष काही कृती आणि बाकीचं करायचं असायचं. आणि विशेषतः बाळासाहेब काही संदेश द्यायचे, संवाद साधायचे आणि ते त्यांना वर्षभर पुरायचं. असं स्वरूप शिवसेना राजकीय पक्ष म्हणून जेव्हा फारशी नव्हती समोर, त्यावेळेस या दसरा मेळाव्याचं होतं. नंतर 1990ला पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं शिवसेनेचे आमदार निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. इतक्या मोठ्या संख्येने शिवसेना आणि भाजपचे आमदार 90ला पहिल्यांदा निवडून आले आणि काँग्रेसचं बहुमत हुकलं. अगदी काठावरचं का होईना पण बहुमत हुकलं. प्रत्यक्षमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बहुमत नव्हतं. तेव्हापासूनच्या दसरा मेळाव्याला एक वेगळा रंग असा चढला की तुम्ही एक राजकीय शक्ती आहात आणि पुढे तुम्ही सत्तेवरती येणार आहात. त्या काळातली तुम्ही बाळासाहेबांची भाषा बघा, ती बदललेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती अतिशय प्रकार अशी भूमिका आधी बाळासाहेबांनी आधीच खरं तर घेतलेली होती, पण नंतर आडवाणींनी रथयात्रा काढली आणि त्या विषयाला धार आली. पण ते पण मुद्दे आता बाळासाहेबांच्या भाषणामध्ये यायला लागले होते. म्हणजे थोडासा जो बदल झाला होता, राजकीय मुद्दे, हिंदुत्वाचे मुद्दे यायला लागले होते. 95ला प्रत्यक्ष युतीची सत्ता आली आणि ते दसरा मेळावे तुम्ही बघा. म्हणजे वारंवार ह्या मेळाव्यांमध्ये बाळासाहेब स्वतः त्यांची आधीची सामाजिक भूमिका, नंतरची राजकीय भूमिका, हिंदुत्वाची भूमिका याच्या बाबतीमध्ये प्रखर आणि सडेतोड, कुठलेही त्याला काय म्हणतील आडपडदा न ठेवता शिवसैनिकांशी संवाद साधायचे. आता जसं मोदी मन की बात च्या निमित्तानं त्यांना त्यांच्याशी जे संवाद साधायचे सर्वसामान्य लोकांशी साधतात, तसं काहीसा प्रकार दसरा मेळाव्याच्या निमित्तानं बाळासाहेब बोलायचे आणि बाळासाहेबांचं भाषण हेच त्याच्यामध्ये मुख्य असायचं, बाकी काही विषय नव्हता. आता लक्षात घ्या, नंतर शिवसेनेची सत्ता गेली, युतीची सत्ता राहिली नाही. केंद्रामध्ये काही काळ भाजपची सत्ता होती, पण 2004 पासून 14 पर्यंत सत्ता नव्हती. तर त्या 7-8 वर्षाच्या काळामधले सुद्धा बाळासाहेबांची जी भाषणं आहेत ते काही ते म्हणजे जसे वयानं थकले होते तसंच या सगळ्या राजकीय उलाढालीनं पण ते थकलेले होते. आणि तो जो उत्साह त्यांच्यामध्ये आधीच्या काळी होता, नंतर होता, तो तेवढा उरलेला नव्हता. पण तरी बाळासाहेबांना वाटलेला वेगळा विचार बाळासाहेब ठामपणे त्या दसरा मेळाव्याच्या निमित्त मांडायचे आणि लोक यायचे. आणि असं खूप मोठे लोक होते जे प्रत्यक्ष शिवसैनिक नसतीलही, पण त्यांना बाळासाहेबांचं आकर्षण होतं, एक काहीतरी भूमिका घेतात म्हणून ठामठोकपणे, आणि असे लोक तिथे यायचे. आता माझा मुद्दा असा आहे की आज दसरा मेळावा झाला आहे समजा, पण ह्याच्यामध्ये वेगळे पण काय उरलेले. बाळासाहेब गेल्याच्या नंतरची उद्धव ठाकरेंची तुम्ही सगळी भाषणं काढून तपास. अगदी तेव्हा सत्ता नव्हती, 2014ला आधी नाही म्हणले, मग परत सत्तेमध्ये सहभागी झाले. त्याच्यानंतर 2019ला ते काय बंद दरवाजाआड वचन दिलं, मग ते अमित शहानी नाकारलं, मग ते महाविकास आघाडी स्थापन केली आणि मग ती भाषणं बघा. आणि आता असं समजा की उद्धव ठाकरेंचंच भाषण होणार आहे.
बाळासाहेबांच्या माघारी मुळात दसरा मेळाव्यालाच किती अर्थ उरलेला हा माझा प्रश्न आहे. एक, कारण की ते बाळासाहेब स्वतः वेगवेगळ्या भूमिकेतून सामाजिक संघटना असताना, राजकीय विरोधी पक्ष म्हणून असताना, सत्ताधारी म्हणून असताना, सत्ता गेल्याच्या नंतरची गोष्ट आहे, केंद्रामधल्या वाजपेयी सरकारला अगदी काय ठामठोकपणे पाठिंबा दिलेला असताना ती भूमिका, या सगळ्या वेळेसचं बाळासाहेबांचं चिंतन त्यांच्या भाषणातून स्वच्छपणे आलेलं होतं. त्यांच्या जाण्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी असा कुठलाच उपयोग त्या मेळाव्याचा प्रत्यक्षामध्ये करून घेतला नाही किंवा त्यांना करता पण नाही आला. 2014ला युती तुटलेली असताना सुद्धा शिवसेनेला बाळासाहेबांच्या पेक्षाही जास्त जागा निवडून आणता आल्या, 63 जागा. ती एका अर्थाने बाळासाहेबांना दिलेली श्रद्धांजली होती हे आता सिद्ध होते. तेव्हा ज्यांना असं वाटत होतं की नाही उद्धव ठाकरेच कसं खरं नेतृत्व आहे, त्यांनीच कसं सांभाळून धरलेलं आहे, राज ठाकरे गेले, नारायण राणे गेले, छगन भुजबळ आधीच गेले होते, तरी सुद्धा ठामपणे शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहेत. पण आता लक्षात असं येतंय की तो एक अर्थाने अपवाद होता. 2014च्या लोकसभेमध्ये जे मिळालेलं यश होतं ते तर मोदी लाटेमुळे होतं, पण 2014च्या विधानसभेतलं यश हे बाळासाहेबांना दिलेली श्रद्धांजली होती लोकांनी. कारण नंतरच्या निवडणुकीमध्ये भाजप बरोबर युती करून सुद्धा शिवसेनेला 57 जागा निवडून आणता आल्या, आधीची पण आकडा गाठता आलेला नव्हता. या सगळ्या काळामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे त्या दसरा मेळाव्याचं भाषण करतायत, तुम्ही त्यांचे सगळी भाषणं, फक्त उद्धव ठाकरेंचे बाळासाहेबांच्या नंतरची दसरा मेळाव्यातली भाषणं तपासून पहा, तुम्हाला कंटेंट आढळणार नाही. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्या फेसबुक लाईव्हची आणि भाषणाची टिंगल केली गेली किंवा प्रत्यक्ष विधिमंडळातली भाषणं कधी फारशी प्रभावी झालेली नाहीत. आता तर परिस्थिती अशी आहे की राहुल गांधी काय आणि उद्धव ठाकरे काय यांच्या भाषणातलं सुसंगतपणा शोधावा लागतो. कारण की इतकी बऱ्याचदा असंबद्ध बडबड असते किंवा त्यांची टंग ऑफ स्लिप नाहीये, ती फक्त आटा म्हणणे. समोर दिलेला कागद काहीतरी असतो आणि तो वाचायचा, त्याच्या मागची कुठलीच काही भूमिका नाही, हा मूळ आक्षेप आहे. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या बाबतीत पण असं होऊन बसलेलं आहे. बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांच्या राजकारणाला ठराविक म्हणून काही दिशा उरलेली नाहीये. आधी त्यांनी तुम्ही विरोध केला 2 जागावरून, ती 2014ला युती कशी फुटली होती असं जेव्हा अमित शहानी सांगितलं, 14ची गोष्ट आहे, 148 जागा ते तयार होते, त्यांनी 150 जागा मागितल्या होत्या. शिवसेनेने निवडणूक लढवली, 63 जागा तुमच्या आल्या, तुम्ही आधी विरोधी पक्ष म्हणून बसण्याचं ठरवलं. मग जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनी बाहेरून पाठिंबा दिला, देवेंद्र फडणवीसचं सरकार सत्तेवर आलं, तेव्हा शिवसेनेचा पाठिंबा नव्हता, शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता होता खरं तर. मग या परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष तुमची भूमिका काय, 3-4 महिन्यामध्ये तुम्ही परत त्या सरकारमध्ये जॉईन झाल्यात काही ठराविक मंत्रिपदांसाठी. आज जेव्हा अर्ध सत्तेचं वाटपसाठी तुम्ही अडून बसता असं म्हणता आणि प्रत्यक्षात तेव्हा तुम्ही तडजोड काय म्हणून केली होती, तसंच बसायचं होतं मग ठामपणे. 122 आमदारांचं ते सरकार चाललं नसतं हे जर तुम्हाला वाटत होतं तुमच्या याच्यामुळे, तर तुम्ही तेव्हा ठामपणे जर तुमची भूमिका काहीतरी एक ठरवली असती तर आता म्हणता आलं असतं की तुम्हाला भूमिका आहे. पण तुम्ही आधी सरकारमध्ये जाणार नाही म्हणले, 2-3 महिन्यानंतर सरकारमध्ये जॉईन झाले, सरकारमध्ये गेल्याच्या नंतर वारंवार खिशातले राजीनामे दाखवत राहिलात, पण प्रत्यक्षात बाहेर काढलेच नाहीत, राजीनामा काही दिलेत नाहीत मंत्र्यांनी. ही जी धरसोड गोंधळाची जी वृत्ती आहे, ही जी धरसोडची भूमिका आहे, म्हणजे भूमिकाच काय तर भूमिका नसणे हीच भूमिका आहे. तुम्हाला ती एक राजकीय काय रिकामी जागा शिल्लक होती, ती तुम्ही भरून काढली इतकंच फक्त. विरोधी पक्षांना, कारण की हे जे सत्ताधारी होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी, यांचा कारभार पाहून लोकांनी आता ठामपणे तुमच्या बाजूनं आणि स्पष्ट बहुमत दिलेलं होतं. म्हणजे तेव्हाही 14ची निवडणूक भाजप सेनेनी वेगवेगळी लढली तरी विधानसभेमध्ये भाजपला 122 तर शिवसेनेला 63 जागा होत्या, की या दोघांचं मिळून स्पष्ट असं बहुमत होतं ना. या नंतर प्रत्यक्ष एकत्र निवडणूक लढवली 19ला, तेव्हाही स्पष्ट बहुमत होतं. म्हणजे लोकांनी त्यांचा कल 2014 लोकसभा, 2014 विधानसभा, 2019ची लोकसभा आधी नंतर विधानसभा, 4ही निवडणुकांमध्ये सलग अतिशय स्वच्छपणे भाजप सेनेच्या बाजूनच भरभरून माप दिलेले. 3 निवडणुका त्यांनी एकत्र लढल्या आणि एक फक्त वेगळी लढली होती. या लोकांनी दिलेल्या जनादेशाचा अर्थ उद्धव ठाकरेंना कळला नाही. ह्याचाच परिणाम म्हणून असा होतो की त्यांची दसरा मेळाव्यातली सगळी भाषणं तुम्ही तपासून पहा, ती निष्प्रभ होत गेलेली आहेत. म्हणजे आता त्यांना भाषण तिथं काय त्यांना तो मैदान भेटते की नाही ह्याच्यावर आपण चर्चा करतो, पण मी उलटं म्हणतोय भेटलं तरी त्याचा काही फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही. त्याच्यावरची ही उसंत वाणी. सुरू झाली चर्चा, दसरा मेळावा घ्यावा की टाळावा कळेची ना. बाळासाहेबांचा होता चमत्कार, आता उपचार उरलेला. तेव्हा जमा होई गर्दी होती खरी, आता मजबुरी दिसत असे. खरे लढणारे गेले ते मावळे, उरले कावळे शीतांवर.
नाव चिन्ह आता मिळावा मैदान, हृदयात स्थान ना जराही. नाव चिन्ह आता मिळावा मैदान, हृदयात स्थान ना जराही. शिवसैनिक हा खरी ती संपत्ती, दुय्यमाची स्थिती बाकी सारी. कांत उठली ती खरी मूळ जत्रा, कांत उठली ती खरी मूळ जत्रा, उरला कचरा बिनकामी, उरला कचरा बिनकामी. नाव काय असावं, चिन्ह काय असावं, दसरा मेळावा कुठं घ्यावं, भगवच कसं पांघरावं, याच्यावरतीच चालू आहे सगळं. प्रत्यक्षामध्ये शिवसैनिकाशी जी नाळ जुळलेली होती बाळासाहेबांची, त्याचं प्रत्यंतर वारंवार दसरा मेळाव्यावरती यायचं की ज्या उत्स्फूर्तपणे लोक जमा व्हायचे. उद्धव ठाकरेंची नाळ कधीच जुळलेली नाहीये सर्वसामान्य शिवसैनिकांची, आणि बाळासाहेब गेल्यानंतर पासूनची परिस्थिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्या दसरा मेळाव्याला काय आहे, तुम्हाला चिन्ह भेटले की नाही, नाव आहे की नाही, त्या दसरा त्याच ठिकाणी तुम्ही भाषण करते की नाही, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. त्या शिवाजी पार्कवर मेळावा घेता यावा म्हणून बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेली नव्हती, किंवा त्याला ते चिन्ह भेटलेले धनुष्यबाण म्हणून त्यांना यश मिळत होतं, असं तर काही प्रकार नाही. दुय्यम गोष्टीला आता महत्त्व आलेलं आहे, आणि खरा शिवसैनिक, हाडाचा शिवसैनिक, ज्याचा बाळासाहेबांवरती त्याची श्रद्धा होती, तो कुठेतरी बाजूला पडत चाललेला आहे. त्याच्यामुळे दसरा मेळावा झाला काय न झाला काय, त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी भाषण केलं काय, तुलनेनं काहीच फरक पडणार नाहीये, जो की आधी बाळासाहेबांच्या काळात पडत होता. इथेच थांबूयात. धन्यवाद.